त्यांच्या घरी जमीन पण आसमान नाही. बरोबर आहे ना? अरे हवा पहिले जंगलमध्ये राहायची, आता घरात राहता. बरोबर आहे डबल. नाही रोबोटिक मोशन. शिकाई नाव रोशन कर. सरांचं असं म्हणणं आहे तू हुशार मुलगा आहे. काय असो बरोबर का नाही? बाहेरचेच काम करतात लोक, बाहेरचेच ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे त्यांनी संविधान दिलं. त्यांना संविधानामध्ये सगळ्यांना समान हक्क दिला. मानवाकडे लक्ष द्या. संविधानामध्ये समान हक्क दिलं. कोणत्याही जात धर्माचा मी बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या जातीचे होते, पण त्यांनी कधी संविधान लिहिताना त्यांना त्यांच्या समाजाला जास्त सवलती किंवा त्यांना उच्च दर्जा असा दिलेला नाही. या संविधानाच्या पुस्तकामध्ये सगळ्यांना समान हक्क दिलेला आहे. तर आपण आज वर्गात बसतोय, आपण सगळ्यांशी मैत्री करतोय, ते पूर्णपणे संविधानामध्ये करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये करतो आहे आणि म्हणून त्यांना आपण त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. म्हणजे एखाद्या प्राण्याने जर काही चुकीचं केलं पहिले बोलण्याचा अधिकार कारण अनुप पटेली म्हणजे एखाद्या प्राण्याने जर काही चुकीचं केलं तर सामान्य जनताला ते बोलण्याचा अधिकार. जर चुकीचं केलं तर ती गोष्ट एक्सेप्ट करून घ्यायची. एक्सेप्ट करून घ्यावी लागत असेल सामान्य जनता. किंवा समजा कोणी काही चूक केली तर त्या व्यक्तीला असं दाबून दिलं जातं, दुकानाचं तोंड बंद करून दिलं जातं, पैसे वगैरे. पण आता तसं राहिलेलं आहे नाही. जर काही चुकीचं वागणूक दिली तर आपण त्याला शिक्षा देऊ शकतो. आणि असं आपण त्याला असंही सांगू शकतो तर झोप चालेल नाही का? आपण जर असं सांगितलं की तू ह्या क्लासचा आहे म्हणून तू माझ्याशी बोलू नको किंवा मग तू माझ्यासोबत चिठ्ठी खाऊ नको, तर जर आपण असं बोललो तर मग काय गुन्हा दाखल होऊ शकतो. आपल्याला व्यक्त करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे. मग एक म्हणजे आपल्याला आपण घरामध्ये आपलं स्वतःचं मत व्यक्त करतो ना, जसं की मला हा ड्रेस नाही, तो ड्रेस घ्यायचा आहे. त्याच प्रकारे आपण आपल्या भारत देशामध्येही आपलं मत व्यक्त करतो. ते कशा प्रकारे आपण मत
मतदान देतो आपण ग्रामस्थ कंप्लीट झाल्यावर. म्हणजे पहिले कसं होतं ते सुपर कटी काढायला माहिती आहे का राजा हवे या बोचाला सारखा लावला राय बोचाला तर मग आता पहिले असं होतं की राजाच्या पोटास राजा म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या पोटास राजा म्हणजे असं होतं. पण आता तसं नाही. आता आपण आपलं मतदान करून आपलं आयुष्य व्यक्त करू शकतो की आम्हाला हा राजा म्हणजे प्रधानमंत्री आपल्याला हा पाहिजे का तो पाहिजे तो हे हा तो कोणी दिला आहे आपल्याला. मी आता बोलले ना कोणी दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे. आपण आपल्याला जर काही आपल्या चुकीचं वाटलं तर आपण ते न्यूजपेपरमध्ये छापू शकतो. पूर्वी कसं व्हायचं म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा आपलेवाले लोक त्याच्या विरोधामध्ये काहीतरी तुझी सुविधा दिली का त्या न्यूजपेपरमध्ये लोक जेव्हा मोबाईल काहीतरी चालू होता तेव्हा त्यांना पुन्हा दाखवायची त्यांना बंदिस्त करायची त्यांना मारून टाकायची. पण आता तसं नाही आहे. जर आपल्याला काही चुकीचं वाटलं तर आपण ते जगामध्ये सांगू शकतो की ह्या या गोष्टीचं चूक कसं आहे आपण त्याच्यावर दुरुस्ती करायला पाहिजे. न्यूजपेपरमध्ये आपण सांगू शकतो. सांगायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. म्हणजे पहिले असं होतं की राजाच देश चालवायचा किंवा मग राज्य चालवायचं. पण आता प्रत्येकच जण राजा बनलेला आहे. प्रत्येक जण कुठेही फिरू शकतो कोणतेही कपडे घालू शकतो. त्याच्यानंतर आपलं मत व्यक्त करू शकतो बोलू शकतो है ना. पहिले पूर्वी तसं नसायचं. ते कुणामध्ये झाले संविधानामध्ये. आपण नेहमी संविधानाचा आदर केला पाहिजे आणि नेहमी लक्षात राहू द्यायला फॅशन शो मध्ये दुसरा पॉईंट आहे कुटुंब संस्था. आजी बाबा मम्मी पप्पा भाऊ मी बरोबर आहे ना. पूर्वीची कुटुंब संस्था कशी होती. पहिले लोक म्हणजे पहिले स्त्रियांना 7-8 मुलं पाहिजे ते सगळं एकत्र राहायचे. डझन डझन घर पूर्वीचे लोक 8-8 मुलं त्यांची मुलं त्यांची बायको त्यांना जेवणाची किती प्रॉब्लेम होत असते त्यांना झोपायला जागा भेटत नसेल पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता लग्न झालं किती वाजले पाहिजे दाखवून देते ना पुढे आता माझ्या हातात वाटलं नाही आता आता तिसरा वाला आहे समाज कल्याण. समाज कल्याण म्हणजे मला सांगता येईल का समाजात इज्जत समाजाच्या प्रगती ती सर्व लोक सारखी परिस्थिती म्हणजे नसतात. त्याच्याकडे घर असेल गाडी असेल बंगला असेल पण याच्याकडे सेम असेल का. तर याला चालायला पाहिजे म्हणून समाजाने काय केलेलं आहे त्याची हेल्प केली आहे. त्याला काय म्हणतात समाजमध्ये असं त्याच्यानंतर शिक्षण त्याच्याकडे खूप पैसा आहे शिक्षण घ्यायला कॅमेरा क्वालिटी नाही पण त्याला स्कॉलरशिप देतो आणि याला समान अधिकार व्हिडिओ एकदम बेकार स्त्रीला ट्रेनिंग मदत म्हणजे समाज कल्याण म्हणजे समाजाने काय एकदम ब्रँड व्हिडिओ आला मी पोस्ट टाकली नाही ना अबे आयफोनमध्ये काढले ना आजच्या आता थांब आज पाहतो स्नॅपमध्ये काढलेला आहे. गोल दिलो आधी इकडे सगळे काढू रे
लो क्लास राष्ट्रपती धडा बाकी ना कीप सायलेन्स बाया बाकी दिसायला बेकार पण कॅमेरा एवढा भारी अरे तुला काय करताय रे तुझं काय दोन दिवस अरे वरती तुमच्या मुंड्या टीचर आन्सर सांगू का दाखव तू आन्सर संविधानाच्या संगणकाचे नाही संगणकाचे नाही संविधानाचे संविधानाचे रे हो कॅम्प्युटर आणि कम्प्युटरचे ते परम कम्प्युटर तुला अक्कल आहे का संविधानाचे जनक कोणाला 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 म्हणजे तिथे लिहिलंय कोणाला दरलेच कॅबेज अरे अर्धा याचं तोंड काय दाखवलं ना तिथं तोटले नाही वरती ते दोघी येऊन गेलेले अरे ते दोघे उभे राहून गेले मग काय दिसते मॅडम मग तू वरती करून नेला असा घ्यायचा दोन सपोर्टर सिस्टीम खाली मग आपला स्टेट पाहिजे अचानक सोडू नका लाईट बोलतोय आपला आऊ दे चांगला ओके पण माझा डोक्यात लाव लाव बजरे अरे मोबाईल कीप सायलेन्स एक हॅलो राहिला मोबाईल हे परत तो स्टँडवर होतो स्टँड तरी आलतं ते हां शट्टीवर माऊथ एक बसून गेले ते आपण चालून ओके माझा भेजा नको तुला काहीच नाही बरोबर कल्याण वेलकम